बर्थडे बॉय. बाय बाय तू मी. हां. हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांचे परत एकदा सोनल अँड पार्थ व्लॉग्समध्ये स्वागत. आजचा दिवस माझ्यासाठी ना खूप स्पेशल आणि खूप खास आहे, कारण आज माझ्या इवल्याशा पार्थला 3 वर्ष पूर्ण झालेत. आज माझ्या पार्थचा बड्डे आणि त्यासोबतच माझ्या मातृत्वाला म्हणजेच माझ्या आईपणाला पण 3 वर्ष पूर्ण झाले. हे 3 वर्ष कसे गेले ना समजलंच नाही. 5 ऑगस्ट 2023 रोजी डॉक्टरांनी दिलेला एवढासा पार्थ माझ्या हातात आणि आज एवढा खोडकर झालेला पार्थ. खरंच आजच्या दिवशी ना 5 ऑगस्ट 2023 पासून ज्या आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी कशा समोर उभ्या राहिल्यात. सकाळी उठल्या पार्थचा फेवरेट ब्रेकफास्ट म्हणजेच त्याला पोहे बनवले होते. आम्ही पण सगळ्यांनी पोहे एन्जॉय केले. त्यानंतर त्याला अंघोळ घातली आणि त्याने फक्त देवबाप्पा सांगितलं तर कसं दर्शन घेतलं बघा. आणि त्याचनंतर पार्थ एवढ्या उड्या मारत होता, कारण आज त्याचे बाबा बड्डेसाठी ना तिकडून आले होते आणि सोबतच त्याला अण्णाबाबांनी घेतलेला ड्रेस पण आणलेला. आणि त्यांचं तेच काम चालू होतं की ड्रेस व्यवस्थित बसतो की नाही, नाहीतर रिटर्न करून आणायला. तेवढ्यातच ना आमच्या भैया मामाला ना आज दाजी आले म्हटल्यावर पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली. आणि मग काय, दाजींकडून पार्टी म्हणून पाणीपुरीवाल्याला थांबवलं. आता पाणीपुरी आम्ही दोघांनीच खाल्ली आणि त्यानंतर पार्थला झोपी लावून ना आम्ही बाहेर निघालो दोघेजण. आता बाहेर जाण्याचं कारण हेच होतं की आज बुधवारचा म्हणजेच लोणीचा बाजार पण होता आणि सोबतच संध्याकाळच्या बड्डेची काही सामान राहिलेलं होतं ते पण घ्यायचं होतं. तर जे राहिलं होतं ते सगळं मी घेतलं होतं. केक तर पार्थच्या छोट्या मामाने ऑर्डर केलेलाच होता, पण डेकोरेशनसाठी थोडंफार सामान लागणार होतं, जे की वहिनींनी मला लिस्ट दिली होती. ते सामान पण मी इथून खरेदी केलं. आणि सोबतच त्याच्या मामीने मला पैसे पण दिले होते की मामींकडून सेपरेटली त्याला सेलिब्रेशन बॉक्स आणा म्हणून. तो देखील घेतला आणि मग आम्ही घरी आलो. आता ही डेकोरेशनची सगळी जबाबदारी ना वहिनींनी स्वतःवर घेतली होती आणि त्यांचं आल्याला सुरू पण झालं होतं. आणि स्वयंपाकाची जबाबदारी मम्मीकडे होती, पण तिला येऊपर्यंत ना मी थोडीफार तयारी केली होती. आणि आम्ही आलो तरी पार्थ बघा कसं झोपलेलाच होता. आता यांचा आतमध्ये डेकोरेशन चालू होतं तोचपर्यंत ना यांच्या दोघांच्या ना गप्पा चालू होत्या. म्हणजे भाऊ ड्युटीवरून आला होता आणि दोघं मस्त बाहेर पडवीत बसून ना गप्पा करत होते. पण काही जण कामं करतात आणि काही जण बसलेले. मला तर आवडलं नाही, मग मी त्यांना पण कामाला लावलं आणि सगळ्यांना असे बलून्स फुगवायला लावले. आता इथे पार्थचा दादा आणि बकू फुगे फुगवून देत होती आणि मामीचं इकडं वेगळं डेकोरेशन चालू होतं. तोचपर्यंत पार्थ पण उठला होता आणि त्याची अशी मध्ये लुडबुड चालूच होती. पण ह्यावेळेस पार्थने जास्त त्रास दिला नाही. का कुणास ठाऊक, त्याला समजलं असेल हे जे सगळं करतायत ते माझ्यासाठीच करतायत, म्हणून त्याने जास्त कुणाला त्रास दिला नाही. एरवी तो अशा गोष्टींमध्ये ना खूप लुडबुड करतो आणि त्रास देतो. आता घरभर सगळीकडे फुगे झाले होते आणि फायनली यांचं डेकोरेशन पूर्ण झालं होतं. आता हे सगळं डेकोरेशन बघून आहे ना वहिनींना फक्त एकच कमेंट येत होती की वहिनी तुम्ही जॉब सोडा आणि डेकोरेशनचे कामं हाती घ्या. कारण खरंच त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढा इंटरेस्ट आहे की असं वाटतं त्यांनी प्रोफेशनल कोर्स वगैरेच केला आहे की काय. एवढं छान डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर माझी मम्मी पण ड्युटीवरून आली आणि तिने सगळ्यात पहिले ना घरं आवरून देवपूजा केली. आता इकडे माझी तयारी चालू होती. मी पार्थसाठी छान असे 2 ड्रेस काढून ठेवले होते आणि या 2 ड्रेसमधून जे त्याच्या बाबांना किंवा त्याला आवडेल ते मी घालणार होते. पण पार्थच्या बाबांचं म्हणणं असं होतं की आज जो नवीन ड्रेस त्याच्या अण्णाबाबांनी घेतला आहे तोच घाल म्हणून. मग मी त्याला तोच घातला. आणि पार्थच्या अगोदर पण इकडे त्याचा भैया मामा सगळ्यात पहिले रेडी होऊन डेकोरेशन समोर बसला आणि सेल्फी काढत होता. आता मी अशी तयारी करून ठेवली होती, कारण स्वयंपाकामध्ये ना जे नॉनव्हेज खातात त्यांना बिर्याणी होती, कारण पार्थचे बाबा आणि माझ्या लहान भाऊ तर नॉनव्हेज खातात. आणि जे न खाणारे होते त्यांना ना आम्ही बाहेरून शेवभाजी पार्सल ऑर्डर केली होती. आता हे छोटं मोठं सामान कटिंगचं वगैरे सगळं मी करून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मम्मी स्वयंपाकाला लागली आणि आम्ही आमचं आवरायला घेतलं. सगळ्यात पहिले साड्या घालून घेतल्यात आणि त्यानंतर ना माझे केस थोडे कर्ली होते, म्हणून वहिनी म्हटल्या की मी थोडीशी स्ट्रेटनिंग करून देते. तर त्यांनी ते स्ट्रेटनिंग करून दिली. आणि तोच इकडे आमची श्रद्धा मावशी पण आली होती आणि तिचं आणि भाऊचं असं चालू होतं. म्हणजे ती त्याला म्हणत होती की भाच्या अगोदर मामाने ही टोपी घालून बघायची असते. आता शेवटी संध्याकाळ झालीच होती, म्हणजे बड्डेचा जवळपास टाईम झालाच होता आणि ज्यांना इन्व्हिटेशन दिले होते ना ते सगळे आलेच होते. मग राहिलेली छोटी मोठी तयारी करून घेतली. तोपर्यंत इकडे मम्मीनी बिर्याणी पण बनवली होती. जे खाणारे होते त्यांच्यासाठी नॉनव्हेज होतं, त्यामुळे इकडे मम्मीनी सगळ्यात पहिले बिर्याणी करून घेतली आणि भाऊ पण तिला थोडीफार मदत करत होता. आता सगळी तयारी झाली होती, पण सगळ्यात मेन ना आम्ही केक ऑर्डर केला होता ना तो केक थोडासा लेट झाला होता. मग तोचपर्यंत इकडे सगळे बाहेर येऊन फोटोशूट करत होते. आता इथे सगळेजण कोणी फोटोशूट करत होतं तर कोणी त्यांच्याकडे बघत होतं आणि मी आणि पार्थचे बाबा फक्त केकचीच वाट बघत होतो. त्यामध्ये आतमध्ये पण सगळेजण गप्पा मारत बसले होते. बाईला थोडंसं बरं नव्हतं त्यामुळे ती स्वेटर वगैरे घालून बसली होती. तोचपर्यंत मग आमचा भैया मामा आला आणि केक घेऊन आला.
मग केक आल्यानंतर शेवटी बड्डेला सुरुवात केली. आता भैया मामाला उशीर यामुळं झाला होता की त्यांनी पार्सल भाजी पण सोबतच घेऊन आला होता. आणि खरं तर पहिल्या 2 बड्डेपेक्षा ना पार्थ या बड्डेला जास्त एन्जॉय करत होता. कारण फर्स्ट बड्डे पण त्याला एवढं समजत नव्हतं तर तो रडला होता आणि सेकंड बड्डेला पण त्याची दिवसभर झोप झालेली नव्हती म्हणून त्यांनी संध्याकाळची चिडचिड केली होती. पण या बड्डेला ना तो खूप एक्साईट होता. आता सगळेजण जमा झाले होते आणि सगळ्यांच्या हातात मोबाईल होते कारण सगळे त्याचा फोटोशूट करत होते. जणू पार्थ आज एक सेलिब्रिटीच होता. आता हे 2 चिल्ले पिल्ले आहे ना, तुम्हाला वाटत असेल पार्थचे दादा आहे, पण ते पार्थचे दादा नाहीत, पार्थचे मामा लागतात, म्हणजेच माझे भाऊ लागतात. सगळे आल्यानंतर मग फायनली आम्ही बड्डेला स्टार्ट केलं. सगळ्यात पहिले मी त्याचं ऑक्शन करून घेतलं आणि ऑक्शन करते वेळी पण पार्थ एवढा छान बसलेला होता ना, म्हणजे जेवढ्या काही लेडीज होत्या ना त्यांना सगळ्यांना त्यांनी ऑक्शन करून दिलं होतं. मग छानपैकी सोबतच फोटो पण काढलेत. मला मागच्या 2 बड्डेचा एक्सपिरियन्स होता कारण पार्थने खूप रडारड केली होती. कसलंच काही ताळमेळ नव्हता लागत. त्यामुळे मी पार्थला आज ना 2 ते 3 तास झोपी लावून ठेवलं होतं दुपारचं. जेणेकरून आहे ना तो आता बड्डेच्या वेळी एकदम फ्रेश वाटेल आणि व्यवस्थित सगळ्यांना रिस्पॉन्स करेल. आता इकडे सगळे भैया मामाचे काही फ्रेंड्स होते, काही घरातले होते, सोबतच आमच्या काकीन त्या होत्या, माझी आत्या होती. जवळजवळचे एवढे सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं. तसं तर हा बड्डे घरातच करायचा होता, पण घरात म्हणता ना बड्डे पण खूप मोठा झाला बरं का. फक्त एवढंच की आमच्या अक्कांना बड्डेला यायला जमलं नाही कारण रात्रीची वेळ होती, घरी जनावरं वगैरे असतात त्यामुळे ते आले नाहीत. आणि सोनू मोनू दादा तर पुण्यालाच होते त्यामुळे त्यांना पण काय पॉसिबल झालं नाही यायला. खरं तर पार्थच्या या बड्डेला त्याच्यासाठी सरप्राईज होतं, पण त्याच्यासोबतच माझ्यासाठी आणि पार्थच्या बाबांसाठी पण सरप्राईजच होतं. कारण आम्हाला कुणालाच आयडिया नव्हती की पार्थचा मोठा मामा त्याच्यासाठी एवढं मोठं गिफ्ट घेणार आहे म्हणून. उलट तर मी त्याच्यावर नाराज होते की कारण आज पार्थचा बड्डे होता आणि दिवसभर तो जो सकाळी बाहेर गेला होता तर संध्याकाळची वेळ झाली तरी तो आलेला नव्हता. तरी मी मम्मीला बोललं होतं की बघ आज बड्डे, तरी पण तो थोड्या वेळासाठी पण घरी आला नाही किंवा सुट्टी घेतली नाही. ऑक्शन झाल्यानंतर छान अशी बड्डेला सुरुवात झाली. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Rudram. Happy birthday to you. अरे फिरो बोलायला कमी तू. आणि बड्डे झाल्यानंतर पार्थच्या मामाने तर धमाकाच केला. पार्थसाठी ना ही गाडी आणली होती. म्हणजे पार्थची खूप दिवसापासूनची इच्छा होती, त्याला सारखं मोबाईलमध्ये बघून ना ही थार गाडी पाहिजे होती. आणि आम्ही पण त्याला असंच सांगत होतो की आपण बड्डेला घेऊ. पण खरंच बड्डेला ही थार गाडी येईल ना हा विचार कोणीच केला नव्हता. बहुतेक आहे ना हे पार्थच्या मामीचं डिसाईड झालेलं असेल की त्याला बड्डेला गाडी घ्यायची आणि त्यांनी डायरेक्ट बड्डे आटोपल्यानंतर ती गाडी घरात आणली. त्यामुळे सगळेच जण शॉकमध्ये होते. सोबतच सगळ्यांच्या समोर धमाका झाला. आणि माझा पार्थ तर एवढा आनंदी होता ना, तर पहिले तो ती गाडी बघून घाबरतच होता. पहिले तर बसलाच नाही, पण त्यानंतर त्यामध्ये लागणारी लाईटिंग, त्यामध्ये लागणारे गाणे आणि चालणारी ती गाडी रिमोटवर, ते सगळं बघून आहे ना पार्थला आणखीनच आनंद झाला. आणि खरं सांगते, जेव्हा आपण आई-बाबा होतो ना किंवा म्हणजे आपली मुलं येतात ना, त्यावेळेस आपले सगळे स्वप्न त्या मुलांच्या स्वप्न इतकेच असतात. आणि ती गाडी बघून आहे ना मला पण खूप आनंद झाला होता की चला आपल्या पार्थला त्याच्या 3ऱ्या बड्डेला गाडी भेटली. म्हणजे त्याला पाहिजे होतं ते त्याला भेटलं. कारण पहिल्या बड्डेला पण त्याच्या मामाने त्याच्यासाठी सायकल घेतली होती. त्यावेळेस तर त्याला चालवणं पण येत नव्हतं, पण आता ती सायकल तो अशी चालवतो ना की बस. आणि एवढा एन्जॉय करतो, म्हणजे सगळ्या मुलांमध्ये ना ती सायकल एकदम फास्ट तो चालवतो बिल्डिंगमध्ये. आणि आता ह्या बड्डेला त्याला ही गाडी पण भेटली होती. कारण आपल्याला वाटतच असतं, म्हणजे जे स्वप्न आपले मुलं बघतील किंवा त्यांना ज्या हव्या असणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या आपण त्यांना पुरवाव्या. आणि यामुळे मला आनंद झालेला. आणि बघा पार्थ नंतर गाडीत बसला आणि त्यानंतर गाडीत बसून किती सारा एन्जॉय करत होता. म्हणजे त्याला इतका आनंद झाला होता ना की त्याला आवडणारा केकसुद्धा त्याने खाल्ला नव्हता. नंतर खातो म्हणून त्याने तो केक ठेवून दिला होता. त्यानंतरच आमच्या श्रद्धा मावशीने एवढं छान गिफ्ट आणलं होतं. म्हणजे श्रद्धा मावशीने पण पार्थच्या आवडीचंच गिफ्ट आणलं होतं, कारण तिला पण माहीत होतं पार्थला गाड्यांचं किती वेड आहे. तर ती पण छोटीशी थार घेऊन आली होती.
त्याचं पण अनबॉक्सिंग त्याने लगेच करायला लावलं. त्यानंतर जे लोक नॉनव्हेज खाणारे होते ना, त्यांना सगळ्यांना जेवायला बसून दिलं. त्यांनी सगळ्यांनी जेवण केले आणि तोपर्यंत आम्ही इकडे आमचा फोटोशूट करत होतो. तेच फोटो तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे एका साईडला माझी वहिनी आहे, एका साईडला आमची दीदी आहे आणि मध्ये मी. सोबतच पार्थसोबत इथे काढलेले फोटो, पार्थने त्याच्या मामा मामीसोबत काढलेले फोटो, केकचे फोटो हे सगळे शेअर केलेले आहेत. हा फक्त एक व्लॉग नाही आहे, तर पार्थच्या मेमरीज आहे, जो की मोठा झाल्यावर त्याला ह्या सगळ्या खूप छान वाटतील आणि या सगळ्या गोष्टी त्याच्या आठवणीत पण राहतील. चला, व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.